प्रेरणादायी कथा. विषय आहे अपेक्षा. कधी न पूर्ण होणारी अपेक्षा. कधी-कधी आयुष्यात आपल्याला सर्वात जास्त दुखवणारी गोष्ट म्हणजे अपेक्षा. कारण जिथे अपेक्षा असते, तिथे निराशेची शक्यता देखील असते. एका मुलाची ही गोष्ट. तो मनापासून प्रेम करणारा होता. नात्यांवर विश्वास ठेवणारा होता. त्याला वाटायचं, आपण जसं प्रेम देतो, तसंच प्रेम आपल्यालाही मिळेल. पण एक दिवस असा आला, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. ज्या व्यक्तीवर त्याने जीवापाड प्रेम केलं, ती व्यक्ती त्याला सोडून निघून गेली. त्या दिवशी त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याहून मोठा होता त्याच्या मनातला तुटलेला विश्वास. त्या दिवसानंतर त्याने आयुष्यात कधीही प्रेमाची पायरी चढायची नाही, असा निश्चय केला. तो हसायचा, पण ते हसू खोटं असायचं. तो लोकांमध्ये राहायचा, पण मनाने एकटाच असायचा. आयुष्यात जेवढं दुःख मिळालं, तेवढं सुख समजून तो शांतपणे पीत गेला. कारण त्याला समजलं होतं, काही जखमा वेळ भरून काढत नाहीत. त्या फक्त जगायला शिकवतात. हळूहळू त्याने स्वतःकडूनही अपेक्षा कमी केल्या. कोणीतरी समजून घेईल, कोणीतरी विचारपूस करेल, कोणीतरी मनापासून साथ देईल, अशा कोणत्याच अपेक्षा त्याने ठेवल्या नाहीत. तो फक्त जगत राहिला. लोक म्हणायचे, "तू इतका शांत का झालास?" तो फक्त हसायचा. कारण प्रत्येक उत्तर शब्दात देता येत नाहीत. काही उत्तर फक्त डोळ्यात दिसतात. एक दिवस त्याला जाणवलं, अपेक्षा जितकी मोठी, तितकं दुःखही मोठं. म्हणून त्याने प्रेम करणं सोडलं नाही. पण प्रेमाच्या बदल्यात काही मिळेल, ही अपेक्षा मात्र कायमची सोडून दिली. तो प्रत्येकाला प्रेम देत राहिला, मदत करत राहिला, हसवत राहिला, पण स्वतःच्या वेदना कधीच कोणावर ओझं बनू दिल्या नाहीत. आयुष्याने त्याला एक मोठा धडा शिकवला. ज्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो, त्याच्याकडूनच सर्वात जास्त वेदना मिळतात. आणि त्या दिवशी अपेक्षा संपतात, त्या दिवशी मन शांत व्हायला सुरुवात होते. आजही तो जगतोय, चेहऱ्यावर हलकंसं हसू घेऊन, पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक छोटीशी इच्छा आहे. कोणीतरी एकदा तरी मनापासून म्हणावं, "मी आहे तुझ्यासोबत." पण ती इच्छा, ती अपेक्षा आजही पूर्ण झालेली नाहीये. आणि कदाचित त्याची अपेक्षा ही एक कधीच पूर्ण होणारी अपेक्षाच राहिली. समारोप. मित्रांनो, प्रेम करा, पण स्वतःला विसरून नाही. नाती जपा, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, अपेक्षा कमी ठेवा. कारण अपेक्षा जितक्या कमी, तितकं आयुष्य जास्त शांत आणि सुंदर वाटू लागतं.